नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लटकत आहे ना. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी कुटुंब संस्थेची कार्य नेमकी काय आहेत त्याचा अभ्यास केलेला होता. आज आपण पाहणार आहोत की जी कुटुंबाची उत्पत्ती आहे, निवड आदिवासी समुदायाच्या हिशोबाने नाही, तर कुटुंबाची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली याच्या संदर्भात काही शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शास्त्रीय सिद्धांत की वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहे की अशा प्रकारे कुटुंबाची उत्पत्ती झाली बा. आलं का लक्षात? तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून जे लोकांनी विचार मांडलेले आहेत त्या विचारांचा किंवा त्या सिद्धांताचा आपण आज विचार फक्त करू. पेपरमध्ये आजपर्यंत या उत्पत्तीच्या सिद्धांताबाबत विचारणा झालेली नाही आहे, विचारलंही नाही आहे, पण एक अधिकची माहिती आपल्याजवळ असावी त्या अनुषंगानं आज आपण या कुटुंबाच्या उत्पत्तीचे सिद्धांत बघून राहिलेलो आहोत. तर मानवाच्या सुरुवातीच्या काळात, मानवाच्या बिलकुल अगदी आरंभीच्या काळात कुटुंब, विवाह, धर्म ह्या ज्या सगळ्या सामाजिक संस्था आहे, या सामाजिक संस्थांची मुळात उत्पत्ती कशी झाली असेल, त्याची निर्मिती कशी झाली असेल यांच्याकडे अभ्यासकांचं लक्ष गेलं, विचारवंतांचं लक्ष गेलं. आणि या उत्पत्तीच्या संदर्भात मग विकासवाद्यांनी सुद्धा त्या विकासवाद्यांचं असं म्हणणं आहे की हे जे सामाजिक संस्था आहे, कुटुंब असेल, विवाह असेल, धर्म असेल, मी कुटुंबाच्या उत्पत्तीचा सिद्धांत सांगणार आहे, विवाहाच्या उत्पत्तीचा सिद्धांत सुद्धा सेम हेच असेच विचार मांडलेले आहेत. तर अशा प्रकारे जे उत्पत्तीवादी सिद्धांतात जो चार्लस डार्विननी जो जैव सिद्धांत मांडला की मानवाची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली, तसाच सिद्धांत मानवी उत्क्रांतीबाबत आणि मानवाच्या किंवा मानवी समाजात निर्माण झालेल्या ज्या नानाविध सामाजिक संस्था आहेत, या संस्थेच्या संदर्भात सुद्धा तोच उत्क्रांतीवादी सिद्धांत, विकासवादी सिद्धांत इथं मांडला गेलेला आहे. म्हणजेच पाहिजे लिहिलेलं आहे की जैवी उत्क्रांतीप्रमाणेच मानवी समाजातील विविध संस्थांची उत्क्रांती झाली. ज्याप्रमाणे माणूस निर्माण झाला, विविध प्रकारच्या अवस्थांमधून जी मानवाची निर्मिती झाली, त्याचप्रमाणे या ज्या सामाजिक संस्था आहे, कुटुंब असेल, विवाह असेल, धर्मसंस्था असेल, ह्या संस्थांची सुद्धा उत्क्रांती अशा पद्धतीने झालेली आहे असं मानलं जाऊ लागलं. मग मॉर्गन असेल, स्पेन्सर असेल, मॅकलिनन असेल, टायलर असेल, यांनी विकासवादाची सूत्रबद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न केला की अशा पद्धतीने विकसित होत 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 कुटुंबाची निर्मिती, आज जी कुटुंब अवस्था दिसते, या कुटुंबाची निर्मिती झालेली असेल बा. तर अशा पद्धतीनं कुटुंबाच्या उत्पत्तीचे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. तर आपण या वेगवेगळ्या सिद्धांताचा आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या या लेक्चरमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर पहिला सिद्धांत आहे शास्त्रीय सिद्धांत. पहिला सिद्धांत आहे शास्त्रीय सिद्धांत, क्लासिकल थेरी. तर शास्त्रीय सिद्धांत काय म्हणतो की कुटुंब निर्मितीच्या ह्या ज्या सिद्धांतालाच, कुटुंब निर्मितीचा हा जो सिद्धांत आहे, कुटुंबाची उत्पत्ती कशी झाली आहे हे सांगणारा हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतालाच पारंपरिक सिद्धांत म्हटलेला आहे. पारंपरिक किंवा सनातनी असंही नाव आहे. सनातनी सिद्धांत सुद्धा म्हटल्या गेलेलं आहे. हा सिद्धांत प्लेटो, ॲरिस्टॉटल, या तिथे अरिस्टॉटल झाला आहे, ते ॲरी लिहिता येत नव्हतं, ते ॲरिस्टॉटल, प्लेटो ह्या ग्रीक विचारवंतांनी मांडला. हे दोन्ही विचारवंत कोणते आहे? ग्रीक. या ग्रीक विचारवंतांनी मांडलेला आहे. सर हेनरीमन यांनी सुद्धा या सिद्धांताचं समर्थन केलेलं आहे. कोणी? सर हेनरीमन, म्हणजे ग्रीक विचारवंत प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांनी मांडलेला जो हा शास्त्रीय सिद्धांत आहे, या सिद्धांताला सर हेनरीमन यांनी सुद्धा आपलं समर्थन दिलेलं आहे. हा सिद्धांत काय म्हणतो की याच्या मताप्रमाणे काय आहे की पितृप्रधान कुटुंब पद्धती हीच आद्य कुटुंब पद्धती होती. म्हणजे जेव्हा कुटुंब पद्धती निर्माण झाली तेव्हा पितृसत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. सुरुवातीला काय होतं? पितृसत्ताक कुटुंब पद्धती. आता जे आहे ना आपल्याकडे मातृसत्ताक आहे का पितृसत्ताक आहे?
कोणती आहे? पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. आणि आज जी कुटुंब पद्धती आज आपल्याकडे आहे तीच कुटुंब पद्धती त्या प्रारंभीच्या काळात, मानवाच्या प्रारंभीच्या काळात सुद्धा अस्तित्वात होती असं यांचं म्हणणं आहे. माझं काही नाही, जे सांगितलेलं आहे ते आपण सांगत आहोत. तर असं त्यांचं म्हणणं आहे की पितृप्रधान कुटुंब पद्धती हीच सुरुवातीची कुटुंब पद्धती होती. मग प्राचीन ग्रीक रोमन समाजात सुद्धा, जे प्राचीन ग्रीक समाज आहे, रोमन समाज आहे, यांच्यामध्ये सुद्धा पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचंच प्रचलन होतं. जे प्राचीन ग्रीक रोमन समाज आहे यांच्यामध्ये सुद्धा कोणती पद्धती होती? पितृसत्ताक कुटुंब पद्धतीच होती. आणि या पितृसत्ताक कुटुंबाच्या नंतरच्या काळात मातृसत्ताक कुटुंबाला मान्यता प्राप्त झाली असावी बा. काही ठिकाणी मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. तर हे सुरुवातीला कोणती होती म्हणतात की पितृसत्ताक कुटुंब पद्धतीच होती. त्याच्यानंतर मातृसत्ताक कुटुंब पद्धती निर्माण झाली असावी, तिला मान्यता मिळाली असावी असं यांचं म्हणणं आहे या शास्त्रीय सिद्धांताच्या माध्यमातून. अशा प्रकारे हा शास्त्रीय सिद्धांत ग्रीक विचारवंत प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांनी मांडलेला आहे. हा आहे कुटुंबाच्या उत्पत्तीचा पहिला सिद्धांत. काय म्हणतात की सुरुवातीला कोणती कुटुंब व्यवस्था होती? पितृसत्ताकच होती. त्याच्यानंतर फक्त नंतरच्या काळामध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धतीला मान्यता मिळालेली असावी असं त्यांचं एक मत आहे. दुसरी, थांबा वर्त करतो याले, तुम्हाला दिसलं पाहिजे ना. दुसरं आहे लैंगिक स्वैराचार सिद्धांत. की कोण हालते? हां, लैंगिक स्वैराचार सिद्धांत. मानवी समाज जीवनाच्या प्रारंभी कोणतीच कुटुंब प्रणाली अस्तित्वात नव्हती. पहिले सांगून देतो, हा सिद्धांत मांडलेला आहे किंवा ह्या सिद्धांताचे पुरस्कर्ते आहे मॉर्गन, फ्रेझर आणि ब्रिफॉल्ट. कोण? मॉर्गन, फ्रेझर आणि ब्रिफॉल्ट. तुम्ही म्हणाल का सर काही सांगते? मी काही सांगत नाही, पुस्तकात जे आहे तेवढंच सांगत आहोत. तर काय म्हणतात की मानवी समाज जीवनाच्या सुरुवातीमध्ये, अगदी मानवाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्याच प्रकारची कुटुंब व्यवस्था अस्तित्वातच नव्हती. कुटुंब व्यवस्थाच नव्हती. काय म्हणतात समोर की लैंगिक संबंधावर त्या काळात कोणतंही नियंत्रण नव्हतं. हे मानवामध्ये किंवा स्त्री पुरुषांमध्ये निर्माण होणारे जे लैंगिक संबंध आहे, या लैंगिक संबंधावरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नव्हतं. आज जसं नियंत्रण आहे ना, आपण कुटुंबाची जर व्याख्या पाहिली होती, वैशिष्ट्ये पाहिली होते, लैंगिक गरजांची पूर्तता म्हणजे लैंगिक संबंधावर नियंत्रण ठेवण्याकरिता निर्माण झालेली संस्था म्हणजे विवाह संस्था, नाही का. मानवाची ही आद्य गरज किंवा गरज होती, शारीरिक गरज होती. त्यासाठी मग ती समाजमान्य मार्गाने पूर्ण करता यावी. समाजमान्य मार्ग म्हणजे नियंत्रण आलं, पूर्ण करता यावी म्हणून विवाह संस्था निर्माण झाली. तर काय म्हणतात हे लोक की लैंगिक संबंधावर ह्या काळात अजिबात नियंत्रण नव्हतं. कोणतीही स्त्री कोणत्याही पुरुषासोबत, कोणताही पुरुष कोणत्याही स्त्रीसोबत लैंगिक संबंध अस्तित्वात लैंगिक संबंध ठेवू शकत होता. अशा प्रकारची एक लैंगिक स्वैराचाराची अवस्था त्या काळामध्ये होती. या अवस्थेला त्यांनी काय म्हटलं आहे की लैंगिक स्वैराचार असं म्हटलं आहे. की लैंगिक स्वैराचार म्हणजे काय? कोणताही पुरुष जर कोणत्या स्त्रीसोबत आणि कोणती स्त्री कोणत्याही पुरुषासोबत जर लैंगिक संबंध ठेवत असेल त्याला काय म्हणून? स्वैराचार असं म्हणू ना. स्वातंत्र्य आणि स्वैराचार या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. तर अशा प्रकारची अवस्था त्या काळात होती असं या सिद्धांतकारांनी किंवा या सिद्धांत ज्यांनी मांडला, मॉर्गन, फ्रेझर, ब्रिफॉल्ट यांनी या सिद्धांताचा पुरस्कार केलेला आहे. मग काय म्हणतात की समोर जाऊन काय म्हणतात की काही समाजामध्ये आजही, काही आदिवासी समाजामध्ये आजही असे रीतिरिवाज अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं आहे की पाहुणे जर घरी आले, अतिथी म्हणजे पाहुण्याला आपल्या पत्नीशी अतिथी सत्कारापोटी, पाहुण्याचा सत्कार करण्यापोटी शारीरिक व्यवहार करू देण्याची एस्किमो जी आहे ना, एस्किमो गोष्टीचा माता आहे ऑस्ट्रेलिया एस्किमो लोकांमध्ये असलेली प्रथा मध्य ऑस्ट्रेलियात मुलांना आपला पिताही माहीत नसणे,
पिता माहीत नसणे म्हणजेच एखाद्या स्त्रीची जेव्हा अनेक व्यक्तीशी शारीरिक संबंध येतात तेव्हा त्याला त्या मुलाला पिता माहीत नसतो. म्हणजे असे एस्किमो लोकात ही प्रथा आहे. त्याचबरोबर मध्य ऑस्ट्रेलियामध्ये अनेक मुलांना आपला पिताही माहीत नसणे. काही आदिम जमातीमध्ये अशाही प्रथा आहे की विवाहपूर्व आणि विवाह बाह्य म्हणजे लग्नाच्या अगोदर, विवाहाच्या अगोदर आणि विवाह झाल्यानंतर सुद्धा विवाह बाह्य लैंगिक संबंध तसेच यात्रा, उत्सव व इतर वेळी काही प्रमाणात लैंगिक संबंधावरील जे नियंत्रण आहे त्याच्यामध्ये निर्माण झालेली शिथिलता या दृष्टिकोनातून किंवा तेव्हा असणारी नियंत्रणाचा अभाव घेऊन अभ्यासकांनी हा लैंगिक स्वराचार सिद्धांत मांडलेला आहे. काय म्हणतात लैंगिक स्वराचार सिद्धांतामध्ये की प्रारंभीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं कुटुंब प्रणाली अस्तित्वात नव्हती. लैंगिक संबंधावर अजिबात नियंत्रण नव्हतं. स्त्री पुरुषांचे शारीरिक संबंध कोणी कोणासोबत याच्यावर काही बंधनं नव्हती. त्याची उदाहरणं दिलेली आहे की जसं एस्किमो लोकांमध्ये काय म्हटलं, एस्किमो लोकांमध्ये काही प्रथा आहेत. त्याचबरोबर मध्य ऑस्ट्रेलियामध्ये असणाऱ्या काही जमाती आहे की तिथं मुलांना आपले वडील कोण आहे हे सुद्धा माहीत नाही आहे. त्याचबरोबर काही आदिवासी जमाती आहे की ज्यांच्यामध्ये विवाहपूर्व आणि विवाह बाह्यसुद्धा संबंध ठेवता येतात. त्याचबरोबर यात्रा, उत्सव, सण या ठिकाणी कुठेतरी लैंगिक संबंधाबाबत असणारं नियंत्रण दिसून येत नाही. याच्यामुळे त्या काळात लैंगिक स्वैराचार होता असा सिद्धांत मॉर्गन ब्रेजर ब्रिफॉल्ट यांनी मांडलेला आहे. मात्र बऱ्याचशा लोकांनी या सिद्धांतावर आक्षेप घेतलेला आहे. जसं विकासवादी विचारवंत वेस्टरमार्क, कोण विकासवादी विकासवादी सिद्धांत ज्यांनी मांडलेला आता तिसरा पाहणार आपण तोच आहे. तर वेस्टरमार्क यांनी आक्षेप घेतला आहे की असं आदिवासी समाजात कुठंही लैंगिक स्वैराचार दिसून येत नाही. आदिवासी समाजात कुठेही तुम्ही जो सांगितलेला आतापर्यंत आपण तुम्ही सांगितलं ना लैंगिक स्वैराचाराच्या सिद्धांताच्या मधून की असं असं होतं बा असं असं आहे, असं कुठंही दिसून येत नाही असं वेस्टरमार्क यांनी आक्षेप घेतलेला आहे. अशा प्रकारे लैंगिक स्वैराचार सिद्धांत मांडला गेलेला आहे कुटुंबाच्या उत्पत्ती संदर्भात. मग तिसरा सिद्धांत आहे विकासवादी सिद्धांत. मग आता हा विकासवादी सिद्धांत मॅकलिनन, टायलर, स्पेन्सर, मॉर्गन याचे समर्थक आहे. चार्ल्स डार्विननं जसं जैविक सिद्धांत मांडला, मानवाच्या उत्पत्तीचा सिद्धांत, मानवाची विकास अवस्था कुठून अमिबापासून तर आजपर्यंत कशा पद्धतीने होत आलेली आहे हे जसं चार्ल्स डार्विननं सांगितलं तसंच हा विकासवादी सिद्धांत सुद्धा सांगतो की जसं मानवाचा विकास विविध अवस्थांमधून झालेला आहे तसाच कुटुंबाच्या उत्पत्तीचा सुद्धा विकास होत आलेला आहे. मग ह्या विकासवादी सिद्धांत सांगत असताना मॉर्गनने काही टप्पे सांगितले, 5 टप्पे सांगितलेले आहे की ह्या 5 टप्प्याच्या माध्यमातून आज जी अवस्था दिसते कुटुंबाची किंवा आज जी कुटुंब निर्माण आहे हे 5 टप्प्यातून विकसित होत आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये 5 वर्ष सांगताना मला बरं वाटत नाही, ऐकताना तुम्हाला बरं वाटणार नाही, पण पुस्तकात आहे भाऊ आणि यानं मांडलेलं आहे. हे वेडे लोक नाही, हुशार होती, वेडे नव्हते, हुशार होते. त्यांनी आपापली कल्पनाशक्ती वापरली की कसं असेल. आता तुम्ही वापरा, त्यांनी वापरली, आपल्यालाही वापरायला पाहिजे. त्यांनी डोकं वापरलं, आपणही डोकं वापरलं पाहिजे. कारण की काय म्हणते, एक उदाहरण आठवलं म्हणून सांगून देतो ना, तर बुद्धी जे आहे ना तुमच्याजवळ, दिमाग, मेंदू, त्याचा वापर केला गेला पाहिजे, विचार केला गेला पाहिजे. नाही तर काय होते हा शरीरशास्त्र असं म्हणते की मानव ज्या घटकाचा किंवा ज्या वस्तूचा वापर करत नाही ते वस्तू निकामी होते, त्याच्यावर जंग चढते. तुम्ही पहा, सायकल जर एखादी घरी असं अजिबात चालवत नसा, जंग चढल ना. तसं पहिले मानवाला शेपूट होतं का नाही, होतं ना. अरे माकडापासून निर्मिती आहे ना आपली राजा. तर मानवाला जर शेपूट होतं, मग मानवाला शेपूट गळलं काहून, तर मानवानं शेपटाचा वापरच करणं बंद करून दिलं होतं, त्याच्यामुळे ते निकामी झालं. मग तुम्हाला जर मेंदू जर निकामी होऊ द्यायचा नसन तर विचार करावाच लागेल ना, तेव्हाच मेंदू राहील. नाही तर
आणि मेंदूचा 100% वापर केला गेला पाहिजे असं म्हणतो आम्ही, पण 100% वापर होतच नाही. 100% वापर जर केला तर बाबा बाप्पा 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 तो काय करू. आपण 0.23 जास्तीत जास्त 5 एवढा वापर करतो मेंदूचा. सगळ्यात जास्ती वापर कोण केला म्हणते माहिती का, तो एक सापेक्षवादाचा सिद्धांत ज्यांनी मांडला ना भौतिकशास्त्रामध्ये, नाव आठवत नाही, आनंदली नाव बेकार राहते त्याची, अल्फ्रेड नोबेल नाही, अल्फ्रेड ज्यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला त्यांनी वापर केला सगळ्यात जास्ती दिमागाचा आतापर्यंत मेंदूचा. त्यांनी वापर किती केला माहिती, 0.11. 1% नाही अजून, पण केला पाहिजे, चालू ठेवलं पाहिजे. मेंदू हा मोठा CPU आहे, आपला CPU आहे, आणि याचा वापर झाला पाहिजे. नाही झाला तर ते निकामी होते. मग ते निकामी जर झालं त्याच्यात जंग चढला तर कसं होईल. तर मग असे विचारवंत होते की त्यांनी सुद्धा आपापलं मतं मांडले, काल्पनिक शक्तीचा वापर केला, तसं आपणही करू शकतो. म्हणजे ह्या 5 अवस्था मांडल्या. या 5 अवस्थामध्ये पहिली अवस्था आहे समरक्त कुटुंब. पहिली अवस्था आहे समरक्त कुटुंब, किंवा 5 टप्पे सांगितले. त्या पहिला टप्पा आहे समरक्त कुटुंब. याच्यात त्यांनी म्हटलं की भाऊ बहिणीचा विवाह होत होता. काय म्हणताय, भाऊ बहिणीचा विवाह होत होता, म्हणजे समरक्त झाले ना, भाऊ बहीण म्हणजे कोण, एकाच रक्ताचे. दुसरा टप्पा सांगितलेला आहे समूह विवाह. एका पुरुषाच्या समूहाचा एका स्त्रियांच्या समूहाशी विवाह व्हायचा. म्हणजे 10 पुरुषांचा एक समूह, 10 स्त्रियांचा एक समूह, ह्या दोनही समूहाचा विवाह व्हायचा. कोणाची कोण बायको, कोणाची कोण पत्नी नाही माहीत. म्हणजे त्या 20 लोकांमध्ये कोणी कोणासोबत लैंगिक संबंध ठेवावे हे ठरलेलं नव्हतं. त्याच्यामुळे स्वैराचार होतं असं म्हटलं गेलेलं आहे. दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यात सिडेस्मियन कुटुंब. काय म्हणतात की एका पुरुषाचा, थोडीशी सुधारणा झाली बरं. पहिल्याच्यात समरक्ती होते, बरोबर, योग्य नाही. दुसरं सुद्धा योग्य नाही. तिसरं थोडी सुधारणा झाली सिडेस्मियन कुटुंबामध्ये, की एका पुरुषाचा एका स्त्रीशी विवाह होऊन कुटुंबाची निर्मिती झाली, कुटुंबाची स्थापना झाली. पण थोडीशी गोमा येते, पण कोणताही सदस्य कुटुंबातील कोणताही सदस्य इतरांशी लैंगिक संबंध ठेवू शकत होता. पण कोणताही सदस्य इतर व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवू शकत होता. ही तिसरी अवस्था. त्यानंतर आली चौथी अवस्था, ती म्हणजे पितृसत्ताक कुटुंब पद्धती. पितृसत्ताक इथं काय म्हणते की या अवस्थेत एक पुरुष अनेक स्त्रियांशी विवाह करू शकत होता, अनेक स्त्रियांशी विवाहबद्ध होऊ शकत होता, व त्याच्यामुळे जे निर्माण झालं ते स्थापित झालेल्या कुटुंबातील अनेक स्त्रियांशी तो संबंध ठेवण्याचा अधिकार पत्नीमध्ये किंवा पुरुषाला प्राप्त झालेला होता. म्हणजे इथं पुरुष एक, अनेक स्त्रिया जरी असल्या तर थोडं नियंत्रण आलं. त्याच्यानंतर आली अवस्था सगळ्यात शेवटची, 5वा टप्पा, एक विवाहित कुटुंब. याच्यामध्ये एका पुरुषाचा एका स्त्रीशी विवाह स्थापित झालेल्या कुटुंबाला एक विवाह म्हणतात, आणि यालाच मार्गननं उत्क्रांत कुटुंब असं म्हटलं गेलेलं आहे. यालाच काय म्हटलेलं आहे, एक विवाह कुटुंबाला एका पुरुषाचा एका स्त्रीशी झालेल्या विवाहाला जे निर्माण झालेलं कुटुंब आहे त्याला उत्क्रांत कुटुंब असं म्हटलं. म्हणजे शेवटची आजची जी अवस्था आहे, चांगली अवस्था आजचीच आहे सध्या, आपल्याला बरं वाटायला पाहिजे, हेच बरोबर आहे, योग्य आहे. अशा प्रकारे 5 टप्पे या विकासवादी सिद्धांताच्या माध्यमातून मार्गनने पाळलेले आहे. हे झाले 3 सिद्धांत. याच्यानंतरचा आहे 4था सिद्धांत, मातृसत्ताक कुटुंब सिद्धांत. याच्यानंतरचा आहे 4था सिद्धांत, मातृसत्ताक कुटुंब सिद्धांत. या सिद्धांताचे समर्थक कोण आहे, ब्रिफॉल्ट व टायलर. व्हिडिओ 5,000 रे बस सगळेजण. समाज सोशलॉजी फोकॅलॉजी असं नका समजू, योग्य नाही. याच्यावरच जीवन आहे, असं जगाचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात शास्त्रापेक्षा अतिशय महत्त्वाचा विषय आहे समाजशास्त्र. त्याच्यामुळे ह्या विषयाला जास्ती महत्त्व द्या. नाही तर सर आम्हाला लिहिता शिकते फेकतो ना आम्ही, काही पास होते ना. पास होणं वेगळं, समजणं वेगळं, याच्यामध्ये फरक आहे. म्हणून जरा हिशोबानं पास चला. त्याच्यानंतर पाहू आपण 4था सिद्धांत, मातृसत्ताक कुटुंब सिद्धांत.
या सिद्धांताचे समर्थक कोण म्हटलं मी? ब्रीफॉल्ट आणि टायलर. ब्रीफॉल्ट आणि टायलर हे या मातृसत्ता कुटुंब सिद्धांताचे काय समर्थक आहे. काय म्हणतात हे? यांचं मत काय आहे की सुरुवातीच्या काळात, सुरुवातीच्या जीवनात समाजात लैंगिक स्वैराचार होता, हे यांनी सुद्धा मान्य केलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये लैंगिक स्वैराचार सिद्धांत होता बा. म्हणजेच जे फ्रेझर ब्रीफॉल्ट यांनी मांडलेला लैंगिक स्वैराचार सिद्धांत असो, विकासवादी सिद्धांतामध्ये पहिली आणि दुसरी अवस्था सांगितलेली सुद्धा लैंगिक स्वैराचाराचीच होती. आणि मातृसत्ता कुटुंब सिद्धांतामध्ये सुद्धा लैंगिक स्वैराचार मान्य केला गेलेला आहे की त्यावेळेस तशा प्रकारची अवस्था होतीच. कोणत्याही, त्यांनी काय म्हणतात की कोणत्याही प्रकारचं नियंत्रण लैंगिक संबंधावरती नव्हतं. जन्मानंतर बालक जैविकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहील? आपल्या आईवरती. आई माहीत असते कोण असते, पण वडील माहीत असते का? नसते माहीत. आईलाच माहीत असते की आपलं बालक आहे आणि बालकालाच माहीत असते की आपली आई आहे. कारण बालक हा जन्माला आल्यानंतर जैविकदृष्ट्या आपल्या फक्त आईवर आणि मातेवरच अवलंबून, आईवर व मातेवर म्हणजे एकच शब्द आहे, आईवर किंवा मातेवरतीच अवलंबून राहत असे. त्यामुळे माता कोण, पित्याच्या ऐवजी माता कोण हे त्याला सहज सांगता येऊ लागलं. मग अपत्याचा निर्देश, मग आपला मुलगा आहे की अपत्याला किंवा मुलाला माहिती की आपली माता ही आहे बा, आपली ही आई आहे. मग त्याच्यामुळे आईकडून अनेक प्रथा परंपरा रूढ झाल्या, अनेक प्रथा निर्माण झाल्या आणि कुटुंबाची निर्मिती ही स्त्रीने पुरुषावर विजय प्राप्त करून किंवा पुरुषाला आपल्या प्रेमप्रशात अडकवून ठेवल्याने झालेली आहे. म्हणजे स्त्रीचं महत्त्व वाढत गेलं आणि त्याच्यामुळे पुरुष कुठेतरी स्त्रीचं ऐकू लागले, स्त्रीचं आधिपत्याखाली राहू लागले आणि त्याच्यातून मातृसत्ता कुटुंब पद्धती अस्तित्वात आली असं ब्रीफॉल्ट व टायलर यांनी या पितृसत्ता कुटुंब पद्धतीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणजे मानवी समाजात सुरुवातीला कुटुंबाची ही मातृसत्ता कुटुंब पद्धती अस्तित्वात होती असं यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर शेवटचा सिद्धांत आहे एक विवाह कुटुंब सिद्धांत. हा मांडला आहे वेस्टरमार्क यांनी, ज्यांनी लई याच्या सिद्धांतावर आक्षेप घेतला, लैंगिक स्वैराचार सिद्धांतावरती यांनी आक्षेप घेतला होता. तर हा आहे एक विवाह कुटुंब सिद्धांत. वेस्टरमार्क यांनी आपल्या हिस्ट्री ऑफ ह्युमन मॅरेज, मानवी विवाहाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ ह्युमन मॅरेज या ग्रंथामध्ये त्यांनी एक विवाह कुटुंबाचा सिद्धांत सांगितलेला आहे. ते काय म्हणतात की लैंगिक स्वैराचार, समूह विवाह ह्या गोष्टी काल्पनिक आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही सांगितले ना लैंगिक स्वैराचार सिद्धांत तुम्ही की तेव्हा लैंगिक स्वैराचार होता बा, आणि विकासवादी सिद्धांत सांगितलं की समूह विवाह व्हायचे. ह्या दोन्ही गोष्टी काय आहे? काल्पनिक आहे, सगळ्या अंधश्रद्धा आहे. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आहे, फक्त कल्पना केलेली आहे. कल्पनेच्या आधारावरती बऱ्याच गोष्टी कल्पनेच्या आधारावरती समजले जाऊ शकतात, पण वेस्टरमार्कने हे नाकारलेलं आहे. त्यांना हे अजिबात मान्य नाही. धार्मिक सण समारंभ किंवा यात्रेच्या प्रसंगी, धार्मिक सण समारंभ किंवा यात्रेच्या प्रसंगी लैंगिक संबंध शिथिल झाल्यासारखे वाटणे, की त्याच्यावरती असणारं नियंत्रण थोडं कमी झाल्यासारखं वाटणं, किंवा समाजामध्ये काही असणाऱ्या प्रथांवरून जुन्या काळात किंवा प्राचीन काळात लैंगिक स्वैराचार होता बा, आरंभीच्या सुरुवातीच्या काळात लैंगिक स्वैराचार होता असा निष्कर्ष काढणं चूक आहे. वेस्टरमार्क पुन्हा पुढे जाऊन काय म्हणतात की मानवी समाजातच नाही तर जनावरांमध्ये सुद्धा असा लैंगिक स्वैराचार दिसून येत नाही. म्हणजेच एका नराचा एका मादीशी संबंध असलेलाच दिसतो, त्यांच्यामध्ये सुद्धा लैंगिक स्वैराचार दिसत नाही असं वेस्टरमार्कचं म्हणणं आहे. ते पुढे जाऊन काय म्हणतात की पुरुषामध्ये असणारी जी स्वामित्वाची भावना आहे, पुरुषामध्ये असणारी जी श्रेष्ठत्वाची भावना आहे, याच्यामुळे स्त्रियांचं स्थान पुरुषांपेक्षा कनिष्ठ ठरलेलं आहे आणि पुरुषांचं स्थान स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ ठरलेलं आहे. आणि याच्यातूनच अधिकारातून एकत्र विवाहाचं प्रचलन झालं असं या वेस्टरमार्कचं म्हणणं आहे. आणि या वेस्टरमार्कच्या या सिद्धांताचं समर्थन मॅलिनोव्स्की या विचारवंतांनी सुद्धा केलेलं आहे. तर अशा प्रकारे कुटुंबाच्या उत्पत्तीच्या संदर्भात हे 5 सिद्धांत अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. ते 5ही सिद्धांत अत्यंत महत्त्वाचे आहेत.
आता तुम्हाला काय पटते ते तुम्ही पहा आणि हे आपलं इथंच आपण थांबणार आहोत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासींच्या कुटुंबाचे प्रकार अभ्यासणार आहोत की आदिवासी कुटुंबामध्ये कोणकोणते प्रकार आहे त्याचा विचार त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता आपण इथंच थांबू. धन्यवाद. एक लक्षात घ्या, शेवटची सूचना आहे की सर्वांनी ग्रुपवर नाही का आपलं नाव आणि त्याच्यासमोर तुमचा ईमेल आय डी, आपलं नाव आणि तुमचा ईमेल आय डी पाठवून ठेवा. कारण यासाठी कारण की आपण क्लासरूमच्या हिशोबातून आपल्याला आता काही ना काहीतरी असाइनमेंट घ्यावं लागेल. 1 मिनिट संपला आहे. असाइनमेंट घ्यावं लागेल. क्लासरूमच्या माध्यमातून आपण असाइनमेंट घेणार आहोत. तर सर्वांनी आपली ईमेल आय डी चांगली न चुकता आपलं नाव आणि ईमेल आय डी एकच मेसेज बनवा जरा, दोन्ही याचं नाव आणि ईमेल आय डी सेंड करून द्या. म्हणजेच मला ते योग्य पद्धतीने मग त्याचं क्लासरूममध्ये तुम्हाला लिंक देता येईल आणि त्या हिशोबानं मग आपण असाइनमेंट घेऊ. आणि जरा काळजीपूर्वक पाक तुम्ही. आणि पुन्हा महत्त्वाची सूचना एक की तुमच्या माहितीतले जे कोणी विद्यार्थी आहेत की ज्यांना अजूनही जे ग्रुपमध्ये जॉईन झालेले नाही आहे, आता दुसरं युनिट संपत आहे, जे कोणी जॉईन झालेले नाही आहे त्यांना जॉईन करण्याचा प्रयत्न करा. निवड माझाच विषय म्हणून नाही, सगळ्या विषयाचे आपल्या महाविद्यालयात ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहे. अजून कोणत्या कॉलेजमध्ये झालेले नाही आहे, ते आत्ता अजूनही पहिल्या स्टेजमध्येच आहे, प्रारंभिक अवस्थेत. एवढं आपल्यासाठी खूप महत्त्वाची सूचना आहे की त्या सगळ्यांनी एकमेकांना जॉईन करून घ्या आणि त्यांना सांगा. आणि जर समजा एखादी व्यक्ती जर जॉईन नसेल झाला तर त्या संबंधित सरांशी संपर्क साधा आणि त्यांना तिथं जॉईन करून घ्या. ठीक आहे. तर आपण इथंच थांबू. धन्यवाद.